जय शिवराय मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये विजा कुठे आणि का पडतात याबद्दल बोलणार आहोत। अनेक ठिकाणी काल विजांमुळे जीव गेला आहे। त्यामागे त्या झाडाखाली बसल्याचं कारण आहे का किंवा इतर कुठलंही कारण आहे का किंवा त्यामध्ये फरक पडेल का, जे आता मी माहिती तुम्हाला देतोय ते लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका। पावसाबाबत आजचा मी व्हिडिओ सकाळीच दिला आहे, तो देखील पाहण्याचा प्रयत्न करा। हे पहा, ज्यावेळेस तुम्ही वातावरण दिसलं की शेतामध्ये जाता कुठलाही माल झाकण्यासाठी किंवा नियोजन करण्यासाठी किंवा जनावर बांधण्यासाठी, ज्यावेळेस तुम्ही झाडाचा आसरा घेता तिथे वीज पडेल असं काही नाहीये। झाडाखाली वीज पडते यामागे थोडंसं तारतम्य आहे, पण एवढंही नाही की तिथे वीज पडते। आपण ज्यावेळेस शेतामध्ये जातो त्यावेळेस आपल्या भागामध्ये मेघगर्जनेसह वातावरणाची निर्मिती झाली की आपल्याला फोनवरती फोन सारखे चालू असतात, जेणेकरून त्या मोबाईलच्या रेडिएशनने वीज खेचली देखील जाऊ शकते आणि तिथे तो असा अपवाद घडू शकतो। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये जाल, विजांचा कडकडाट भयंकर असा होत असेल तर अशा भागांमध्ये मोबाईल स्विच ऑफ करणं हा देखील मोठा सल्ला असणार आहे। मोबाईलच्या रेडिएशनमध्ये कुठेही वीज पडू शकते। आता आपण म्हणाल की आम्ही एवढ्या मोठ्या वादळामध्ये, एवढ्या मोठ्या मेघगर्जनेमध्ये आम्ही मोबाईल चालूच ठेवला होता, हे अपवाद आहेत। मात्र झाडाखाली एका ठिकाणी तुम्हाला वारंवार काळजीपूर्वक करण्यासाठी घरातनं फोन येत आहेत, त्यावेळेस आपसे अपवाद नक्की घडतात। त्यामुळे हा देखील सल्ला महत्वाचा आहे। आता वैज्ञानिक कारण आणि हे सुद्धा आहे आणि महत्वाचं कारण सुद्धा आहे की ज्या ठिकाणी अतिशय भयंकर गरमी असते त्या ठिकाणी ढगांची निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात बनते, ज्याला अल्ट्रा सिरस पेक्षाही मोठे ॲक्टोकोलंबस असेल, सेप्टोकोलंबस असेल, या ढगांमध्ये ढगांच्या घर्षणामुळे वीज निर्मितीला मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय आणि त्या क्षणाला सुद्धा तिथे असलेल्या रेडिएशननुसार, त्या ठिकाणी असलेल्या वातावरणानुसार तिथे वीज पडण्याचा धोका असतो। पण यामागचं मेन कारण हे सुद्धा आहे। मी अनेक वेळा पाहिले आणि गेल्या वर्षी सुद्धा एक जणाला सोयाबीन झाकता झाकता आमच्या भागांमध्ये डायरेक्टली मोबाईलच्या कॉलिंगवरतीच वीज पडली होती। त्यामुळे यामागे मोबाईलचा सुद्धा मोठा हात असतो। त्यामुळे झाडाखालीच बसा किंवा झाडाखाली नका बसू हे तुम्हाला सल्ले देत नाहीये, पण नक्कीच हा मोठा काळजीपूर्वक करणारा प्रश्न आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये जाल त्यावेळेस विजांचा धोका असेल तर हे कामं तुम्हाला दिलेल्या अंदाजाप्रमाणे, ज्या वेळेचा मी अंदाज सांगतोय त्या अगोदर 7-2 तासांनी आधी करून घरी सुरक्षित ठिकाणी हलवायचंय। ज्यामध्ये जनावर असतील, शेतमाल असेल, वगैरे कुठल्याही गोष्टी असेल, जेवढं नियोजन करता येईल तेवढं करा। जीवापेक्षा शेतमाल मोठा नाहीये आणि त्यापेक्षाही महत्वाचा म्हणजे तुमच्याही फॅमिलीकडनं जे काही तुम्हाला वारंवार कॉल येतोय त्या अवकाळीमध्ये, त्यावेळेस हे रेडिएशननं ही गोष्ट होऊ शकते हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला। इतरांनाही शेअर करा। अजून अधिक माहितीसाठी आपल्या ॲप्लिकेशनला 7:15 लाईव्ह येऊन जा, तुम्हाला माहिती नक्कीच पूर्ण देण्याचा प्रयत्न करेल।